लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अनुषंगानं आपण दर तासाला अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आत्ता एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचती आहे. खरं तर एखाद्या उमेदवाराच्या बूथवरती कार्यकर्ते नसणं हे त्या उमेदवाराचं निकालापूर्वीचं अपयश समजलं जातं. निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा हा मुद्दा अनेकदा चर्चेत येतो. समोरच्या उमेदवारावर टीका करताना तुम्हाला बूथवरती कार्यकर्ते मिळणार नाहीत अशीही टीका केली जाते. अनेकदा फारसे लोकप्रिय नसणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत हे घडतं. परंतु कोल्हापुरात कदमवाडी परिसरातल्या कपूर वसाहत इथल्या बूथवरचं हे चित्र आत्ता आपण पाहतोय. हा बूथ आहे कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा. परंतु या बूथवरती एकही त्यांचा कार्यकर्ता उपलब्ध नाही. त्यामुळं याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. त्याच्या शेजारीच काँग्रेसचा बूथ आहे. काँग्रेसच्या बूथवरती कार्यकर्ते आहेत. काँग्रेसच्या बूथवरती मतदार यादीमधलं नाव तपासण्यासाठी, आपला मतदार यादीतील क्रमांक घेण्यासाठी लोक तिथं जाताना दिसत आहेत. परंतु हा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्यासाठीचा बूथ मात्र रिकामा आहे. हा रिकामा बूथ बरंच काही सांगून जातोय. खरं तर कदमवाडी हा परिसर यापूर्वी कोल्हापूर उत्तरमधून पोटनिवडणूक लढवलेले सत्यजित कदम यांचं वर्चस्व असलेला परिसर समजला जातो. आणि याच परिसरामध्ये या कपूर वसाहतीबरोबरच कदमवाडी भोसलेवाडीतल्या अनेक बूथवरती भाजपचे, शिंदे गटाचे आणि महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्तेच उपलब्ध नसल्यामुळं हा चर्चेचा विषय ठरला.